विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक सीईटी ऍस्पिरंटचं स्वप्न असतं की त्याला सीओईपी सारख्या कॉलेजमध्ये शिकायला मिळावं. पण या कॉलेजमध्ये जाण्यासाठी किती पर्सेंटाइल लागतात, कोणत्या कोणत्या ब्रांचेस आहेत किंवा कशा कशा पद्धतीने आपण जाऊ शकतो, या सर्व गोष्टींबद्दल आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे. त्याच्यामुळे काय करा, व्हिडिओ तर हा शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यामुळे तुम्हाला सीओईपी कॉलेज, त्याच्यानंतर सीओईपी कॉलेजची माहिती, त्याचबरोबर ब्रांच वाईज विथ कॅटेगरी वाईज तुमच्या कॅटेगरीनुसार तुम्हाला जी ब्रांच पाहिजे त्याच्यामध्ये किती पर्सेंटाइल तुम्हाला लागतायत, तर या सर्व गोष्टींबद्दल माहिती होईल. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आता टाइम न घालवता मी व्हिडिओला सुरुवात करतो. हे पहा, इथं बेसिक डिटेल्स दिलेत कॉलेजचे, तर बेसिक डिटेल्स एकदा समजून घेऊया. नाव तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की सीओईपी टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी. त्याच्यानंतर इन्स्टिट्यूट कोड 16006. इन्स्टिट्यूट कोड कधी तुम्हाला काम येईल, ज्यावेळेस तुम्ही कॅप राऊंडचा ऑप्शन फॉर्म फिल कराल तर त्यावेळेस हा कोड तुम्हाला काम येईल. त्याच्यानंतर इस्टॅब्लिशमेंट इयर 1854 म्हणजे 1854 मध्ये हे कॉलेज सुरू झालं होतं. त्यानंतर रिजन ऑब्व्हियसली पुणेच आहे. स्टेटस तर युनिव्हर्सिटी. हे कॉलेज काय आहे, तर युनिव्हर्सिटी कॉलेज आहे. युनिव्हर्सिटी कॉलेज म्हणजे काय, अगोदर सीओईपी हे गव्हर्नमेंट कॉलेज होतं आणि पुणे युनिव्हर्सिटीच्या अंडर यायचं. पण आता सीओईपी हे कॉलेज काय आहे, तर युनिव्हर्सिटी अंडर येतं, म्हणजे युनिव्हर्सिटी आहे एक स्वतंत्र. त्याच्यानंतर जर पाहिलं आपण ॲटोनॉमी स्टेटस, तर हे कॉलेज ॲटोनॉमस आहे. सीओईपी ॲटोनॉमस आहे आणि इथं कोणत्याही प्रकारची मायनॉरिटी अवेलेबल नाहीये. बट हे झाले कॉलेजबद्दल बेसिक डिटेल्स. त्याच्यानंतर आता कोणकोणत्या ब्रांचेस अवेलेबल आहेत तर ते समजून घेऊया. तर फर्स्ट ऑफ ऑल सीओईपी मध्ये टोटल 9 ब्रांचेस अवेलेबल आहेत. किती? 9 ब्रांचेस. तर त्या कोणकोणत्या आहेत, तर सर्वप्रथम सिव्हिल इंजिनिअरिंग, इथं इनटेक कॅपॅसिटी दिलेली आहे 158 सीट्स. त्याच्यानंतर कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग 315 इनटेक कॅपॅसिटी. त्याच्यानंतर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आहे. त्याच्यानंतर ईएनटीसी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग इथं आहे. त्याच्यानंतर इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, त्याच्या 63 सीट्स इथं आहेत. बरं, त्याच्यानंतर मेकॅनिकल इंजिनिअरिंग, ओके, मॅन्युफॅक्चरिंग सायन्स अँड कंट्रोल, मॅन्युफॅक्चरिंग सायन्स अँड इंजिनिअरिंग. त्याच्यानंतर मेटलर्जी अँड मटेरियल टेक्नॉलॉजी आणि लास्ट आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, की लास्ट इयर सीओईपी मध्ये इंट्रोड्यूस झालेली आहे. या 9 ब्रांचेस सीओईपी मध्ये आहेत. आता आपण समजून घेऊया की या 9 ब्रांचेस मध्ये जाण्यासाठी तुम्हाला तुमच्या कॅटेगरीनुसार किती पर्सेंटाइल लागतील. तर फर्स्ट ऑफ ऑल आपण पाहूया मोस्ट डिमांडिंग ब्रांच कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग यासाठी. तर हे पहा, या पद्धतीने मी डाटा ऑर्गनाइज केलाय. तर इथं कॅटेगरीज आहेत. ओके, ओपन, एसबीसी, ईडब्ल्यूएस, ओबीसी, टीएफडब्ल्यूएस, विजे, देन NT1, NT2, NT3, SC, ST, PWD. ओके, या कॅटेगरीज आहेत. याच्या व्यतिरिक्त त्या ठिकाणी डिफेन्स ही कॅटेगरी पण आहे, पण ती इथे इन्क्लूड केलेली नाहीये. बरं, ओपनचा कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग साठी सीओईपीचा कट ऑफ आहे 99.89 आणि हे जे कट ऑफ्स मी तुम्हाला सांगतोय तर ते एमएसटी सीटी 2025 कॅप राऊंड 1 चे कट ऑफ्स आहेत. ओके, त्याच्यानंतर एससीबीसी साठी कट ऑफ आहे 99.79. देन ईडब्ल्यूएस साठी इथं कट ऑफ अवेलेबल नाहीये. देन ओबीसी साठी कट ऑफ आहे 99.79. त्याच्यानंतर जर पाहिलं तर TFWS 99.90. TFWS म्हणजे काय, तर ट्युशन फी वेव्हियर स्कीम. जर तुमचं या स्कीम थ्रू किंवा या कोटामधनं जर ऍडमिशन झालं तर तुम्ही कोणत्याही कॅटेगरीचे असू दे, की तुमची जी ट्युशन फी आहे कॉलेजची तर ती पूर्णपणे शासन भरतं किंवा सरकार भरतं आणि ती तुम्हाला 0 असते. त्याच्यानंतर विजय कॅटेगरीसाठी जर पाहिलं तर 99.35. देन NT1 साठी जर आपण पाहिलं तर 99.69. देन NT2 साठी जर आपण पाहिलं तर 99.40. NT3 म्हणजे ज्याला आपण NTD म्हणतो तर त्यासाठी 99.80. SC कॅटेगरीसाठी जर आपण पाहिलं तर कट ऑफ कमी आहे 98.91. अँड देन ST कॅटेगरीसाठी जर आपण पाहिलं तर 95.83. ओके, आणि त्यानंतर PWD पर्सन विथ डिसॅबिलिटीसाठी जर आपण पाहिलं तर 83.49 असा कट ऑफ आहे. ओके, तर हा झाला CS ब्रांचसाठी कट ऑफ. मोस्ट ऑफ जणांचं ड्रीम आहे की मला सीएसच ब्रांच पाहिजे, तर त्यांनी समजून घ्या की तुमच्या कॅटेगरीनुसार किती कट ऑफ पाहिजे, किती तुम्हाला एमएसटी सीईटी 2026 मध्ये पर्सेंटाइल पाहिजे. त्याच्यानंतर नेक्स्ट ब्रांच आहे सिव्हिल इंजिनिअरिंग. सिव्हिल इंजिनिअरिंग ओपन साठी आहे 98.62, एससीबीसी 98.18, देन ईडब्ल्यूएस 96.95, देन ओबीसी 98.23, देन TFWS 98.58, देन VJ 96.54. विजेचा कट ऑफ इथं खूप कमी आहे. त्याच्यानंतर NT1 साठी जर पाहिलं तर 95.67, NT2 साठी 98.17, NT3 साठी 98.08. देन SC साठी जर आपण पाहिलं तर 95.62. देन ST साठी पाहिलं तर 92.41 अँड देन PWD पर्सन विथ डिसॅबिलिटी साठी 52.36. तर हा कट ऑफ आहे सिव्हिल इंजिनिअरिंग साठी. बरं, त्याच्यानंतर आपण नेक्स्ट ब्रांच पाहूया, ती आहे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग सीओईपी ओपनचा कट ऑफ आहे MST सीटी 2025 कॅप राऊंड 1 99.50.
SCBC 99.17, त्यानंतर EWS 98.82, then OBC 99.34, then TFWS 99.39, then VJ 97.60, then NT1 98.75, then NT2 99.17, NT3 98.71, SC 97.41, then ST 89.29 कट ऑफ कमी आहे, and then PWD 29.41. ओके, देन आपण नेक्स्ट ब्रांच पाहूयात ती की आहे ENTC. तर ENTC ओपन साठी कट ऑफ आहे 99.72, SCBC 99.51, then EWS 99.41, then OBC 99.58, TFWS 99.66, then VJ 98.90, देन आपण जर पाहिलं NT1 साठी तर 99.30, NT2 साठी 98.38, NT3 साठी 99.49, SC साठी 98.35, ST साठी 94.43, देन PWD साठी जर पाहिलं आपण तर 78.61. तर हा होता ENTC साठी कट ऑफ. तर आता आपण पाहूया इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग या ब्रांच साठी कट ऑफ. तर त्याचा आहे ओपन साठी 99.41, SCBC 98.81, EWS 98.76, OBC 99.24, TFWS 99.31, त्यानंतर VJ 97.21, then NT1 98.18, NT2 98.40, NT3 तिथं कट ऑफ अवेलेबल नाहीये, याचा अर्थ सीट फिल नव्हत्या झाल्या. त्यानंतर SC 97.09, ST 87.77, then PWD 74.54. ओके, तर हा होता इन्स्ट्रुमेंटेशन साठी कट ऑफ. त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर मेकॅनिकल इंजिनिअरिंग COIP ओपनचा कट ऑफ आहे 99.43, SCBC 98.85, then EWS 98.59, OBC 99.15, TFWS 99.16, VJ 98.56. देन आपण जर पाहिलं तर NT1 97.39, NT2 98.34, NT3 99.30, then SC 97.18, ST 87.94, PWD 54.14. देन आपण नेक्स्ट जर ब्रांच पाहिली तर ती आहे मॅन्युफॅक्चरिंग सायन्स अँड इंजिनिअरिंग. त्याच्यामध्ये ओपन साठी 99.05, then SCBC 98.17, EWS 98.01, OBC 98.73, TFWS 98.94, VJ 97.09, then NT1, NT2, NT3 98.41, 98.26 आणि NT3 चा अवेलेबल नाहीये. SC 95.80, ST 86.71 आणि PWD फक्त 44.53 पर्सेंटाईल. देन जर नेक्स्ट पाहिलं आपण तर मेटलर्जी. तर मेटलर्जी मध्ये ओपनचा कट ऑफ आहे 98.40, SCBC 97.96, EWS 95.84, OBC 98.01, TFWS 98.12 आणि VJ 94.25. हे कट ऑफ तुम्हाला ऑप्शन फॉर्म फिल करताना खूप महत्वाचे आहेत. त्याच्यामुळे यासारखेच व्हिडिओ मी VJTIचा बनवणार आहे, PICTचा बनवणार आहे. त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. त्यानंतर जर आपण पाहिलं तर NT1 95.88, NT2 97.45, NT3 97.51, SC 94.62, 81.04, ST साठी PWD 43 पर्सेंटाईल. देन आपण जर पाहिलं तर AIML लास्टची ब्रांच PSUP मध्ये लास्ट इयर इंट्रोड्यूस झालेली. तर ओपन साठी लास्ट इयर कट ऑफ गेलता 98.86, म्हणजे खूप जास्त आहे. देन SCBC 99.73, EWS 99.57, OBC 99.74, then TFWS 99.81, VJ 99.89, VJ 99.89. ओके, इथं कट ऑफ मध्ये आय थिंक थोडीशी मिस्टेक असणार आहे, नंबर चेंज नाही केला. NT1 साठी 95.45, NT2 99.33, NT3 99.54, SC 98.63, ST 95.45, PWD 94.32. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहिलं की पूर्ण COIP मध्ये जेवढ्या ब्रांचेस अवेलेबल आहेत तर त्यांच्या पूर्ण कॅटेगरीनुसार कट ऑफ पाहिले. त्याबरोबर COIP कॉलेजची थोडीशी आपण इन्फॉर्मेशन, जनरल इन्फॉर्मेशन जी आहे ती सुद्धा पाहिली. तुम्हाला जर COIP मध्ये कुठल्याही ब्रांचला तुमच्या कॅटेगरीमधनं ऍडमिशन घ्यायचं असेल तर कमीत कमी एवढे पर्सेंटाईल किंवा लास्टचा जो विद्यार्थी आहे तर तो या पर्सेंटाईलचा लागला होता. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की सांगा. त्याचबरोबर व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा.
चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, की आपलं चॅनल तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत नक्की शेअर करा. कारण काउन्सिलिंग प्रोसेस किंवा इंजिनिअरिंग ऍडमिशन प्रोसेस त्यांची एकही मिस्टेक व्हायला नको. तर त्यासाठी आपलं चॅनल त्यांच्याकडे असणं खूप गरजेचं आहे. ऑल द बेस्ट.